सो हे एव्हरीवन, तर मी आहे पूनम आणि आज मी बनवणार आहे मटकीची मिसळ। तर इथे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे आणि ही मी 10 मिनिटं पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेली आहे। आणि त्यानंतर मी इथे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहे, 1 टमाटर घेतला आहे, आलं लसणाची पेस्ट आहे, कोथिंबीर आहे आणि कढीपत्ता मी घेतलेला आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी गॅसवर कढई ठेवली आहे। कढई ही गरम झालेली आहे, त्यामध्ये मी आता 1.5 पळी इतकं मी तेल टाकून घेणार आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये राई आणि जिरं टाकून घेणार आहे। राई आणि जिरं तडकल्यानंतर त्यामध्ये मी हिंग टाकणार आहे। हिंग ऑप्शनल आहे, तुमची म्हणजे तुम्हाला टाकायचं आहे तुम्ही टाका, नाही टाकला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे। तर यानंतर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी आलं लसणाचं पेस्ट टाकून घेणार आहे, ते मी खालीवरती परतून घेणार आहे। खमंग वास येईपर्यंत परतल्यानंतर त्यामध्ये मी जो बारीक कांदा कापलेला होता तो आता मी टाकून घेणार आहे आणि कांदाही आपल्याला खालीवरती परतून घ्यायचा आहे आणि पिंकिश कलर येईपर्यंत आपल्याला हा जो कांदा आहे हा परतून घ्यायचा आहे। तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर हा चेंज झालेला आहे। तर फ्रेंड्स त्यानंतर मी इथे कढीपत्ता टाकून घेणार आहे। कढीपत्ता हा ऑप्शनल आहे, तर तुम्हाला टाकायचा टाका, नाही टाकला तरी काही प्रॉब्लेम नाही। गावा साईडला कढीपत्ता टाकत नाही कारण की गावाकडे अवेलेबल आहे असेल असं नसते, शहरा साईडला सगळ्याच भाजीमध्ये कढीपत्ता हा टाकला जातो। आणि आता मी हे मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर इथे मी लाल तिखट 2 चम्मच, काश्मीरी लाल मिरची 1 चम्मच, 2 चम्मच टाकून घेणार आहे। ही जी मिसळ आहे ही मी 4 लोकांसाठीच बनवलेली आहे, त्या अकॉर्डिंग मी इथे 3 ग्लास पाणी घेतलेलं आहे। जर तुम्हाला अजून जास्त वाढवायची असेल तर तुम्ही एखादी ग्लास अजून तुम्ही वाढवू शकता। त्यानंतर फ्रेंड्स मी याच्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे। कोथिंबीरमुळे जी मिसळ आहे ती अजून चवीला एन्हान्स होते, खूप छान लागते। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। आता ही जी भाजी आहे, ही जी मिसळ आहे ही आपल्याला 10 मिनिटं उकळून घ्यायची आहे। 5 मिनिटं आपल्याला फास्ट गॅसवर आपल्याला शिजून घ्यायची आहे, उकळून घ्यायची आहे। त्यानंतर 5 मिनिटं आपल्याला बारीक आचेवर आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे। जास्त शिजवण्याची गरज नाही आहे कारण की ही आपण अगोदरच शिजवलेली होती, उकडून घेतलेली होती।
तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता चवदार तर्रीदार आपली जी मिसळ आहे ती तयार झालेली आहे आणि खूपच टेम्पटिंग दिसत आहे फ्रेंड्स। तर आता मी एका बाउलमध्ये काढून तुम्हाला दाखवणार आहे, सर्व करून दाखवणार आहे आणि ही पावासोबत खूपच छान लागते। तर फ्रेंड्स आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि थँक्यू व्हिडिओ बघण्यासाठी।